म्हणजे नवीन घ्यायचं आहे, बघतो प्रयत्न करतो नवीन घ्यायचा. पण आता जॉब लागला तर मी नक्कीच घेणार. आता हे कशासाठी घेतलंय? कमी करायला तिच्याकडे असणार ना. पेन्सिलचा बॉक्स घेतलाय, त्याला भरपूर बड्डेला गिफ्ट. तर रामकृष्ण हरी मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या ब्लॉगमध्ये. सो हा आहे मी चाललो आहे इंटरव्ह्यूला, आणि मी बघू माझं बेस्ट द्यायचा प्रयत्न करणार आहे. सो लेट्स शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि मला नक्की सांगा कसा आहे हा ब्लॉग. तर चला सुरुवात करूया या ब्लॉगसाठी. आणि सुरुवात होती कुठून तेही बघा तुम्ही आता. तर हा होता एक शूजवर लावायचा गम. तो मी पूर्ण शूजवर लावणार होतो, कारण की ऑलमोस्ट हे पूर्ण हा जो पट्टा आहे ना, हा तो पूर्ण पट्टा निघलेला. आणि मी विचार केला याने काय होऊ शकतं बघू. तर तुम्ही बघू शकता की किती निघालं आहे माझं. हे पूर्ण का हे पूर्ण तुम्हाला दिसतंय ना, हे पूर्ण निघालं आहे माझं, थोडं नाही. तर या फाटल्या शूजमध्ये मी चाललो इंटरव्ह्यूला. म्हणजे नवीन घ्यायचं आहे, बघतो प्रयत्न करतो नवीन घ्यायचा. पण आत्ता जॉब लागला तर मी नक्कीच घेणार. बघू, लेट झालं आहे, थोडंसं लेट झालं आहे. आता या फाटल्या शूजमध्ये मला कंपनीमध्ये जायचं आहे इंटरव्ह्यूला. कसं मी ते गम असतात ना शूजला लावतात, ते गम घेतले आणि चिपकवले. आजचा दिवस हा कसा तरी मी वापरतो या इंटरव्ह्यूला. मग नेक्स्ट इंटरव्ह्यूला मी घेईन शूज, नवीन शूज घेईन. मग एकदा जॉब लागला तर मग घेईन चांगले शूज घेईन. हे कमीत कमी 5,000चे 5,000चे शूज आहे. नवीन शूज घेतलेला फर्स्ट टाईम घेतला मी माझ्या लाईफमध्ये. चलो, तर या शूजवर मला इंटरव्ह्यू द्यायचंच आहे कसं पण करून, आणि जॉब घ्यायचा आहे. दर टायमासारखं मी गेलो इंटरव्ह्यूला, आलो. इंटरव्ह्यूवाले बोलले बताता हूँ. म्हणजे त्यांनी ठरवलंच आहे, काय बोलतो ते. बोलले सांगतो मी तुला. अरे यार, पण दर टायमाला हेच होतं, कोणतरी सांगणारं पाहिजे की बाई कन्फर्म लागला आहे जॉब. शेवटी काय कोणी काय सांगितलं नाही. गेलो इंटरव्ह्यूला, जाऊन आलो. सांगितलं मी सांगतो तुम्हाला कॉल करून कि आपको कॉल आ जाएगा अगर कंफर्म होगा. तो मी बोललो का मॅम देखो ना, कर लो कन्फर्म. कसलं काय, शेवटी घरी आलो आता. आणि घरी येऊन बघू काय करायचं आता, दुसऱ्या इंटरव्ह्यूची तयारी. येताना काय. सो आता मी आलो डीमार्टमध्ये माझ्या सिस्टरसोबत. आणि आता एक सामान घ्यायचं आहे. लिस्ट बनवली, तर लिस्टच्या प्रमाणे एक गोष्ट घेऊया आणि तो शॉपिंग करते. डीमार्ट में आके सिस्टर के साथ शॉपिंग करते. चलो, गोष्टी घेऊन झाल्या आमच्या. आता हे कशासाठी घेतलंय? कमी करायला तिच्याकडे असणार ना. आणि डीमार्टमध्ये एक गोष्ट आला तर एक मजा येते, जसं की हे काढायचं, परत भरायचं, परत काढायचं. डीमार्टमध्ये या गोष्टीची मजा येते. मला दाखवतं, पूर्ण हात घालत राहायचं जेव्हा जिथपर्यंत जाईन आणि मग हात काढायचा, अशी मजा यायची मला तर.
तुम्हाला यायची का? कमेंट सेक्शनमध्ये सांगा. जस्ट मी जात होतो डी मार्टमध्ये आलो तर मला माझ्या मराठीच्या मॅडम भेटल्या. टीचर भेटली माझी, स्कूल टीचर डी मार्टमध्ये. खूप लांब होती, गेलो नाही बोलायला. बघतो आता पुढं मला भेटल्या तर मी नक्कीच बोलेन त्यांच्याशी. ते मला ओळखणार नाही पण मी तर त्यांना ओळखलं आहे. आम्हाला शिकवायच्या 4थी 5वीला. तो मला आठवतच आहे. मी जातो आता, मला पुढं भेटल्या पाहिजे, नक्कीच आहे. डीमार्टमध्ये का अजून एक गोष्ट असते जी म्हणजे छोटी पोरं जे काय बोलतात ट्रॉलीमध्ये बसतात आणि घरच्यांना मस्त सांगतात चलो फिरव मला. आणि काय काय पोरं असे असतात जे मस्ती करतात, काय ना काहीतरी खिशात घालतात. एक पोरगा होता तो त्यांनी तांदूळ घातला खिशात. म्हणजे अशी मी खेळत होतो, त्याने हातभर मुठभर तांदूळ घेतला आणि खिशात घेऊन गेला. आणि तो बघत होता त्याच्या बहिणीला. ती बहिणी बघते का नाही. ते गेली पुढं, तो गेला छोटा पोरं. आणि काय काय क्यूट पोरं एकदम मस्तपैकी बसले त्या ट्रॉलीमध्ये फिरतात. ते त्यांचे आईवडील त्यांना फिरवतात त्या गाडीमध्ये. त्यांना वाटतं भाई आपण एक गाडी बुक करली. माझी सिस्टर बघा दीदी काहीतरी घेते, विचार करते काय कोणता शॅम्पू घेऊ, कोणतं लिक्विड घेऊ, हँडवॉश घेऊ. सो ती तसं शोधते काहीतरी. का माहिती काय एवढा वेळ लागतो तिला. काय आलं ग? साबण घ्यायचं होतं ना? साबण नाही घेतलं. साबणच्या ऐवजी काय घेतलं? ते हँड शॉवर जेल घेतलंय. काय माहिती. म्हणजे लहानपणी पण दीदी पण मला असे फिरवायची. मी पण या ट्रॉलीमध्ये बसायचो आणि दीदी मला फिरवायची. मग मी सामान घ्यायची आणि मी तोपर्यंत दीदीला बोलायचो ग दीदी काय ना दीदी आपण या ट्रॉलीमध्ये बसलेलो ना. तुलाच नाही आठवत, मला आठवते. दीदीला नाही आठवते पण मला आठवते. दीदी मला फिरवायची इकडं तिकडं, फुल राऊंड मारवायची आणि घेऊन जायची इकडं तिकडं फिरवायची. आणि नंतर ना मम्मी ते शोधायचे की अरे कुठे गेले दोघं. आणि मग नंतर लास्टला मम्मी ते आले, मग बोलायचे अरे भाई सामान ठेवायचं होतं. मी चिडायची थोडंसं माझ्यावर. म्हणजे मी फिरवायचं ना, म्हणजे दीदी मला फिरवायची ना, मग मी इकडं तिकडं जायचो. मजा होती लाईफमध्ये. आपण पण एक लय मजा केली डीमार्टमध्ये. छान वाटतं. ब्ल्यूच ऑरेंज होता पण चांगलं आहे. साईज मोठी वाटली. ॲव्हेंजरचा कसला घेतला? हल्क घेतला. हल्कच आहे तो. त्यांना विचारले ते म्हणजे चेंज होईल काय? साईज मोठी घेतली. तनूला नवीन गाडी घेतली. चांगली आहे ना गाडी, एकदम भारी. तनू खुश होते एकदम, बघूनच उड्या मारत राहील. अजून काय काय घेतले बघूया तनूला काय काय घेतले. तनूची स्कूलचे फाईल्स. तनूला टॉवेल घेतलाय, छान घेतलाय टॉवेल पण मस्त आहे. तनूच्या पुस्तकांना स्टिकर लावायला ते भारी आहे रे. काय सगळे लहानपणीचे दिवस आठवतात हे सगळं बघून. अजून काय घेतलं? तनूला एक पेन्सिलचा बॉक्स घेतला आहे. त्याला भरपूर बड्डेला गिफ्ट भेटला आहे म्हणून त्याला पेन्सिलचे बॉक्स घेतले. अजून काय घेतलं आहे तनूला रेनकोट घेतला आहे. तनूलाही खुश होणार खूप. माझं नाचत राहणार आहे मला वाटतं. बघू आता तनू कसा एक्सप्रेशन देतो गिफ्ट बघितल्यावर. त्याला गाडी घेतली. परत सिस्टर आली
परत भरपूर काही गोष्टी घेतल्या तनूला. सो आता घरी जाऊन बघू तनूचं हे घेऊ एक्सप्रेशन घेऊ कसं आहे तनू किती खुश होतो बघू. तनू कसं आहे छान आहे. कसे आहे रेनकोट छान छान आहे. हा तनू तनू कसं आहे बरोबर आहे ना आता केवढं पाहिजे ए मम्मी कसं आहे छान छान आहे ना तनू इकडे नाही रेनकोट कसं आहे छान छान आहे ना आधी मोठा आवडतं ना? आधी बरोबर आहे मोठा ना? आवडतं तो मोठा वाटतं बारीक वाटतं. एवढंच असतं का मग हा. इथपर्यंत असतं. छान छान आहे कसं आहे तनू रेनकोट कसं आहे ते एवढं झालं असतं. कसे आहे रेनकोट अय कसे आहे रेनकोट अय नाही, मी त्यांना विचारलं छान की छान आहे ना? भेटेल का? अय. बिल भेटेल फक्त बिल दाखव. तनू रेनकोट कसं आहे अय पण कसं आहे छान आहे ना थोडंसं हम्म. पायापर्यंत. पुढच्या वर्षी मी आणतो चौकेच अय नाही ऐकायचं आता. मी आणतो आणतो मी आणतो तनू ए ए काय बोलतो नाही आणायचं काय ए मी आणतो चौकोच अय तनू आता काय ऐकायचं तुम्ही ए तनू मी आणतो चौकोच ए बोट धर बाबांचा हात धर बोट धर अख्ख्या गावावर आवाज जातो तुझा माहित आहे अरे त्याचा चालतं चालतं पडत मग ते चोकून द्या ना मामा चोकून तर बघू शकता ही घर भारी दिसतो. भारी आहे ना मित्रांनो बघू शकता 3-3 आहे एक इकडे बसलाय आणि 2 इथे खाली आहे. भारी भारी मित्रांनो बघू शकता. आता आम्ही आलोय अनिकेत सोबत शेवपुरी खायला. आता आम्ही काय बोलतात फॉर्मल घेतले तुम्ही बघितले असणार सकाळी शूजचे काय खराब झाले किती त्याचे आता नवीन काय बोलतात नवीन फॉर्मल घेतल्याबद्दल एक पार्टी केली आहे. काय बोलतो काय बोलायचं तू अनिकेत देटे हा माझा मित्र बेरोजगार आहे आम्ही बेरोजगार आहे जॉब द्या आम्हाला जॉब हवाय आधीच पार्टी करतोय जॉब लागायची आधीच. आज रडला ना तो बोचा फटक्या काय नाही दुखत तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग शेवटपर्यंत बघून तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये कारण की पुढचा ब्लॉग ह्याच्यापेक्षा भारी असणार आहे तुम्हाला नक्की सांगतो. बघा हा पुढचा ब्लॉग तर अजून भारी आहे. सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल आणि तुम्हाला तो सगळ्यात पहिला बघायला भेटेल. तर चला भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये.